सामना सुरू होतो. संदेशसाठी हा चेंडू हलक्या हाताने खेळाय. संदेशने बघूया राम सराचा पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवर होते गेट ऑफ द मार्क. पहिल्या चेंडूवरती संदेश करून धाव मात्र धाव फलकावरती पाहायला मिळाली. धाव फलकावरती लागली गेली होती 1 धाव. या आजच्या दिवसातील दुसरा सामना श्री 11 वर्सेस तोंडूर 11 या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. आता डावखुरी हाताचे फलंदाज स्ट्रायकरला फलंदाजी करतील. आवेश गोलंदाजी मार्कवर राम सर गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर 1 धाव धाव फलकावरती लागली गेली आणि याबरोबर स्वतःचे संदेशचं आणि संघाचे धावाचं खातं उघडलं गेलं. या दरम्यान फटका खेळला. स्कोर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे अडवले गेले आणि आवेशने सुद्धा अगदी पहिल्या चेंडूवर इथे मात्र धाव पूर्ण केली गेली. म्हणजे 2 चेंडूवर 2 धावा. पुन्हा क्षेत्ररक्षण बदललं जाते कारण डावखुरी हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज ची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर राम सर गोलंदाजी करतात. समोर संदेश यावेळेस स्लोवर गती फटका मात्र सुंदर खेळला गेलाय आणि याबरोबर चौकार पाहायला मिळाला. संदेश या चेंडूवर मात्र चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा संदेश तयार होतो. पुन्हा स्टीप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंज ऑफ पीस पाहायला मिळाला. गोलंदाज राम सराबद्दल सांगायचं झालं तर श्री संघाचे बॉलिंग कोच आहेत आणि पहिले षटक घेऊन आले राम सर. चौकार खाल्ल्याच्या नंतर चांगली वापसी म्हणावी लागेल. संदेशसाठी हा चेंडू मात्र फाईन लेग दिशेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे राहून आलाय. आडवले गेले सुरक्षितरित्या. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि केवळ 1च धाव. 1 धाव. एका धावेच्या साईडने धावसंख्या आपण पाहतो. मला वाटते 7 धावा. गोलंदाजी मार्कवर राम सर यावेळेस आदेशसाठी यावेळेस ऑफ स्टंपला शॉटवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु चेंडू मात्र दिशावर होता. अधिकच दूर गेलाय लेग स्टंपच्या आणि तिथे मात्र 1 धाव हॅट्रिकच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती लावली जाईल. डावखुरी हाताचा फलंदाज आवेश आहे. स्लोअर वन पडल्याच्या नंतर भरपूर आतमध्ये आला चेंडू. गती परिवर्तन इथे पाहायला मिळाले गोलंदाज राम सराकडून. याबरोबर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा दाखल करती लागल्या गेले. गडी मात्र अद्याप एकही बाद झालेला नाही. म्हणजे दोन्ही संघासाठी चांगली बाब म्हणावी लागेल कारण ती विकेटही प्राप्त झालेला नाही. आणि दुसरीकडे आपण पाहतो धावाही भरपूर खर्च केलेला नाहीत. बघूया संदेश गोलंदाजी मार्कवर बॉलर मोहसिन पठाण. बघूया मोहसिन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. स्ट्रायकरला संदेशच्या बॅट मधून अगदी पहिल्याच षटकामध्ये चौकार पाहायला मिळाला होता परंतु चांगलं षटक. चौकार आल्याच्या नंतर चांगली वापसी रामकोट सरांकडून पाहायला मिळाली. मोहसिनचा हा चेंडू मात्र इनसाइड आउट फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार चौकार. संदेश मात्र सुंदर फलंदाजी करतो कारण संदेशला माहिती आहे की टेनिस बॉल क्रिकेटचा हा मॅच आहे तर कशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणलं जाते की जेव्हा चेंडू नवीन असतो तेव्हा मात्र मोठे फटके खेळता येत नाहीत फलंदाजाला. त्यामुळे इथे मात्र चांगली फलंदाजी तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते. चौकार प्राप्त करतात संदेश म्हणजे हवाई फटके इथे कमी खेळता चांगली फलंदाजी पाहायला मिळते. संदेश कडून धावसंख्या वाढली जाते. धाव फलकावरती 12 धावा. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस
या अगोदरच्या चेंडूवर नजाकत पाहिली आणि आता मात्र ताकद पाहिली. वॉट अ शॉट संदेशच्या बॅट मधून निघालाय. आणखी एक चेंडू सीमा रेषा पार चौकार. या चौकाराच्या साह्याने एकूण धावसंख्या धावफलकावरती 16 झालेल्या आहेत. संदेश मात्र 6 चेंडू मध्ये 14 धावांवर फलंदाजी करतोय. वॉट अ बॅटिंग. संदेश कडून मात्र सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण निहाळतोय आणि त्या प्रकारे फटके खेळतोय. मोहसिनचा पुढचा चेंडू संदेशसाठी. पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका अडवलं जाईल का प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू एकदा पुन्हा सीमा रेषा पार चौकार. संदेश इंगळे काय फलंदाजी करतोय. जसं नाव आहे त्या प्रकारची फलंदाजी. एक संदेश घेऊन संदेश मैदानात आलाय आणि गोलंदाजी करणारा चांगला संदेश देतोय. 20 धावा एकूण धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. वैयक्तिक जर विचार केला तर 7 चेंडू मध्ये 18 धावांवर फलंदाजी करतोय तो म्हणजे संदेश इंगळे. पुढचा चेंडू यावेळेस पॉइंटच्या दिशेमध्ये खेळला गेलाय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो संदेशचा आणि वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्या. चांगली फलंदाजी तिथे कॉल होता संदेशचा. तिथे न स्टॅकरिनला तिथे मात्र होकार दिला आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. आजच मात्र माफ करा मोहसिनचं षटक मात्र थोडंसं मागणं ठरते. 4 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. जे अतिरिक्त खेळाडू आपण पाहतोय पुन्हा कटकट लागलाय. यावेळेस मात्र आर्यने विकेटच्या पाठीमागे सुंदर कार्य केलंय आणि बाद केलाय तो इनफॉर्म फलंदाज संदेशला. मोहसिनने संदेशने मात्र ज्या फलंदाजीसाठी त्याला पाठवलं होतं ते काम मात्र चूक केले. केवळ 9 चेंडूचा सामना करत तब्बल 18 धावा 20 धावा त्यांनी बनवल्या. एकूण धावाचा जर विचार केला तर 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. बघूया फलंदाजीसाठी कोण येतोय. न्यू बॅट्समॅन बरोबर आहे.
11 संघाची धावसंख्या आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत संदेशकडून आपल्याला सुंदर फलंदाजी पाहायला मिळालेली होती, परंतु तो बाद झाल्याच्या नंतर थोडीशी धावसंख्या स्थिरावलेली वाटते. अरे बापरे, तुम्हारे तालुके कौन से हैं? धर्माबाद, उमरी और नायगांव. ओके ओके, अच्छा अच्छा, मालूम है. ओके, गुजराती. वो धर्माबाद में आता है क्या वो सुनील मगर, उसका बासर आता है ना, तो आइकॉन बोल के. अच्छा अच्छा अच्छा, ठीक है ठीक है. हाँ मालूम है, मालूम. 8 मिल गए समझो तुम्हें. 25 प्राइस कितना रहेगा? ठीक है, अच्छी बात है. हाँ गोलंदाजी मार्कवर पुन्हा रामसर यावेळेस मात्र संधी क्रिएट केली आहे आणि तिथे सुंदर जर पाहायला मिळाला. याबरोबर पंकज इथे मात्र बाद होताना आपण पाहतो संघाला लागला तो आणखी एक मोठा हादरा. बाद होता ते पंकज. षटक क्रमांक 30 गोलंदाज रामसरात टाकले जाते. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्याच्या नंतर या षटकाच्या पहिल्या चेंडू बाद आणि त्यानंतर विकेट मात्र प्राप्त केला. अगोदर संदेश बाद झाला, त्यानंतर मात्र पंकजही बाद होतो. थोडस पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा पाहिल्या होत्या. दुसऱ्या षटकाही सन्मानजनक धावसंख्या होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा होत्या, परंतु तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र तर रामसरांनी. रामसर याच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर या गोलंदाजी करणाऱ्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकही म्हणून ओळखले जातात. रामसर पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा 2 गडी बाद. आता संघाचे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट इम्रान फलंदाजीसाठी आले. इम्रान एक चांगली फलंदाज आहे, बेगितार फलंदाज आहेत. गतवर्षी या फलंदाजाची फलंदाजी मी या मैदानावर पाहिली होती. चांगली फलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षण निहाळताना आपण इम्रानला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अनुभवी गोलंदाज रामसर. यावेळेस मात्र फटका खेचून खेळलाय. ऑफस्टंपच्या दिशेमध्ये टाकला चेंडू उडून खेळला गेला. तिथं स्क्रीन लेग ऑनसाइडच्या दिशेमध्ये तत्पूर्वी मात्र 1 धाव तिथे पूर्ण केली. एका धावेच्या साह्याने अगदी इम्रानने आपल्या पहिल्या चेंडूवर धावाचं खातं उघडलंय आणि स्ट्रायकरला पाठवले डावखुराताचे फलंदाज आवेशला. धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 टाकलं जातंय. पॉवर प्लेचं शेवटचे षटक आहे. यानंतर मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल या षटकाच्या समाप्तीनंतर. परंतु आता आवेश काय करेल? आवेशने पटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, स्लॉग शूट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चूक जाते. गती परिवर्तन गोलंदाज राम याच्याकडून पाहायला मिळते. भरपूर अनुभव, दांडगा अनुभव क्रिकेट खेळाबद्दलचा आणि काय गोलंदाजी करतायत, काय त्यांना बॉलिंग कोच म्हणलं जातं ते मात्र दाखवतायत. यावेळेस आवेश मात्र थोडासा अडचणी सापडला. ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते हाही चेंडू आपण पाहतोय. ही एक कटर चेंडू आहे. दिसताना आपल्याला तो स्क्रीनवर एकदम स्लो चेंडू वाटतोय, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत रामसर, कटर चेंडू टाकतायत. 7 जर्सी क्रमांक पुन्हा एकदा धावतील. तेच चेंडू तेच तर्रार चेंडू. इथे पाहतोय आपण काय रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि ते पूर्णही झाली आहे. याबरोबर 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 25 धावा. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. 2 षटकामध्ये 22 धावा होत्या, परंतु मागच्या या षटकामध्ये पाहतो आपण केवळ 1 धाव. दोन धावा आणि वाईटच्या स्वरूपात 3 धावा. इम्रान आणि आदिची फलंदाज ही जोडी, फलंदाजीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आता मात्र हर्षल कडून थोडासा प्लॅन आखले जात आहेत. गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधाराच्या हातामध्ये चेंडू दिसतो. जर्सी क्रमांक 5 हर्षल. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात. पॉवर प्लेचे 3 षटक संपलेले आहेत. हर्षल शिंगणापुरे गोलंदाजी मार्कवर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा.
प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर याच धावगतीने धावसंख्या जर उभारली तर 67 धावापर्यंत मजल मारेल. डावखुर हाताचा फलंदाज आवेश आणि कर्णधार इम्रान ही फलंदाजीची जोडी आपण मैदानावर पाहतोय. क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर डीप पॉइंट लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप स्क्वेअर लेग एक अतिरिक्त खेळाडू तैनात केलेले गेलेले आहेत आणि त्यानुसार गोलंदाजी केली जाईल. गोलंदाजी मार्कवर कॅप्टन हर्षलला आपण पाहतो आणि समोर स्ट्रायकरला जर पाहिलं गेलं तर आवेश जो की ओपनिंगला फलंदाजीसाठी आला होता त्यांनी आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केला आणि 2 धावा बनवल्या आहेत. चेंडू हर्षलचा समोर फलंदाज आवेश बघूया आवेश कसा सामना करेल. हर्षलचा हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. बॅटची व्यवस्थितरित्या कनेक्ट झालेला नाहीये चेंडू परंतु एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आहे. हर्षलच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आपल्याला पाहायला मिळाली परंतु हर्षल ज्या प्रकारे गोलंदाजी करतात तेच तर्रार गोलंदाज म्हणून ओळखले जातात. हर्षल क्षेत्ररक्षण पुनर्दा बदललं जाते कारण उजव्या हाताचा फलंदाज आणि डावखुर हाताचा फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे ऑनसेटच्या दिशेमध्ये 3 अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर लावले गेले. काही कॉर्नर डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. या दरम्यान पुढचा चेंडू समोर इम्रान कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतो. अकुरत्या टप्प्याचा चेंडू चांगला उचली सुद्धा मिळाली. फटबॉलचा यूज न करता तिथे फटका पाहायला मिळाला. फलंदाज इम्रानचा कट करण्याचा प्रयत्न झाला होता कारण त्या दिशेमध्ये आउटफील्ड पाहिलं गेलं तर खूप तेज आहे आणि आणखी एक तिथे क्षेत्ररक्षक लावला जातो. पॉईंटच्या गल्लीच्या दिशेमध्ये आणखी एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. पुन्हा एकदा पाहू शकता ज्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला त्या दिशेमध्ये गोलंदाजी केली जाते. म्हणजे फलंदाजाचा स्टान्स ओळखला कोणत्या प्रकारे कशा प्रकारे फलंदाजी करतो फलंदाज हे मात्र हर्षलने ओळखले आणि याच्या पूर्वीच्या चेंडूवर त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षकही तैनात केला गेला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धावेल. यावेळेस मात्र दिमागदार फटका खेळला परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. फटका सुंदर खेळला गेला होता. इनोव्हेटिव्ह शॉट पाहायला मिळाला फलंदाज इम्रान करून परंतु त्या दिशेमध्ये म्हणजे शॉट फाडण्याच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक होता. जोपर्यंत आडवीर एक धाव इथे मात्र पूर्ण केली गेली. धावाची सुरुवात जर पाहिली गेली तर संदेशच्या फलंदाजीमधून आपण पाहिलं होते की फटके संदेशने एक प्रकारे सुरुवात दिली परंतु त्यानंतर मात्र थोडासा संयम पाहायला मिळाला. अगदी 9वा बॉल टेनिस बॉल क्रिकेटचा जेव्हा विचार करतो नवीन चेंडू असताना सुद्धा संदेश कडून ज्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळाली होती त्यानंतर मात्र थोडासा अंकुश लावला. गोलंदाजाने पुन्हा इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला. जर्सी क्रमांक 12 आवेश यांच्याकडून परंतु डॉट चेंडू मात्र संघाची डोकेदुखी वाढत आहेत. सुरुवात मी सांगत होतो की संदेशने ज्या प्रकारे या सामन्याची सुरुवात केली होती संघासाठी सन्मान देण्याच्या 2 षटकामध्ये धावाही बनवल्या होत्या परंतु तो बाद झाल्याच्या नंतर मात्र धावावर इथे अंकुश लावला गेला गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. पुन्हा एकदा कट शॉट खेळला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव नक्कीच असेल तिथे. यस एक धाव तिथे पूर्ण केली गेली. एका धावेच्या सहाय्याने 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी 28 धावा. पहिल्या 2 षटकात 22 धावा होत्या आणि मागच्या 2 षटकामध्ये आपण धावफलकावरती पाहतो केवळ 6 धावा बनवल्या. हे थोडस निराशेचं वातावरण त्याच्या बगावतीमध्ये दिसलं जाते कारण ज्या प्रकारे मागच्या 2 षटकामध्ये केवळ 6 धावा बनवता आल्या. संदेश वैयक्तिक 9 चेंडूमध्ये त्यांनी 20 धावा बनवल्या होत्या. तो बाद झाल्याच्या नंतर मात्र एकही फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगली फलंदाजी करू शकला परंतु आता मात्र कॅप्टन स्ट्रायकर यांना असतील समोर आणि आवेश 8 चेंडूमध्ये 4 धावांवर फलंदाजी करतो. इम्रान 4 चेंडूमध्ये 2 धावांवर फलंदाजी करतो. दोन्ही फलंदाज जर पाहिले गेले तर 50च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतात. म्हणजे या इनिंग मधील निम्मा खेळ झालाय. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो नवीन गोलंदाज येताना
अनुरागच्या हातामध्ये चेंडू दिसतो. अनुरागच्या रनअपकडे पाहता असं वाटतं की एकदम छोटंसं रनअप आहे. मिडियम पेस गोलंदाज असतील किंवा स्पिनर असतील, बघूया त्यांची गोलंदाजी. परंतु समोर डावखुराचा फलंदाज आवेश आहे. 8 चेंडूमध्ये 4 धावा करून फलंदाजी करतो आवेश. ओपनिंगला फलंदाजीसाठी आला होता. डावखुराचा फलंदाज संघासाठी काय योगदान देईल. गोलंदाजी मार्कवर अनुराग क्षेत्ररक्षण निहाळतो. या दरम्यान पहिला चेंडू अनुरागचा आवेशासाठी सफल झालाय. अगोदर सफल झाला. फटका मात्र इथे सुंदर खेळला गेलाय, परंतु डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला, त्यामुळे केवळ एकच धाव इथे पाहायला मिळेल. म्हणजे अंजनगाव सुरजी तालुका क्रिकेट असोसिएशनचा जर विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट त्यांचा मात्र खूप पुढे गेलेला आहे. कारण ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षण गोलंदाजीच्या नुसार लावलं जाते. मोहसिन कडून गोलंदाजी करताना अनुरागला कानमंत्र दिलाय. अगदी त्या कानमंत्राच्या द्वारे गोलंदाजी केली जाते. हे पाहू शकता. पुढे टाकला ज्याला लोअर फुलटॉस म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू इथे पाहायला मिळालाय. मोहसिन जोपर्यंत लॉंगांच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण करेल, एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावीच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतो 2 गडी बाद 30 धावा. षटक क्रमांक 5 टाकले जाते. अनुराग या गोलंदाजाकडून पुढचा चेंडू डागुरा हाताचा फलंदाज आवेसाठी फटका इथे मात्र फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये होता झेल मात्र झालेला नाहीये. आवेसाठी संधी मिळाली 2 धावा घेण्याची आणि ते 2 धावा सुद्धा इथे पूर्ण केल्या गेल्यात. म्हणजे झेल सुटल्याच्या नंतर असं म्हणतात की संधी मिळाली, जीवनदान मिळाले फलंदाजाला, पण जीवनदानाचा किती फायदा घेतो इथे आवेश हे पाहावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मात्र डॉक्टर देशमुख त्याच्या खाली आहेत. झेल नाही सुटणार आणि सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळाला. याबरोबर संघाला लागलेला तिसरा मोठा हादरा. डावखुराचा फलंदाज आवेश मात्र तंबूत परतताना आपण पाहतो. अगदी 32 धावावरती तिसरा गडी इथे बाद झाला. षटक क्रमांक 5 टाकले जाते अनुरागकडून. पहिल्या 2 चेंडूवर 21 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवर इथे मात्र विकेट प्राप्त केला अनुरागने. म्हणजे स्कोअर 1 चेंज ऑफ पीस तिथे पाहायला मिळाला. इनोव्हेटिव्ह शॉट खेळायचा प्रयत्नही झाला. ऑफस्टंपला शटल होऊन फायनलच्या दिशेमध्ये, परंतु शॉट फायनलला जो क्षेत्ररक्षक तैनात होता डॉक्टर देशमुख त्यांच्या द्वारे मात्र सुंदर झेल पाहायला मिळालाय. बघूया बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज कोण जातो. इद्रिस खान नवीन फलंदाजीसाठी. इद्रिस खान यांच्या बॅटिंग स्टान्स कडे पाहता असं वाटतं, ज्या प्रकारे त्यांची शरीर यष्टी आहे, बॉडी लँग्वेज असं वाटतं की चांगले फलंदाज आहेत, परंतु असून चालणार नाही. फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एक आकृत्या टप्प्याचा चेंडू पडल्याच्या नंतर बॉल झाला, उचली मिळाली आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला अनुरागकडून. अनुराग ज्या प्रकारे गोलंदाजी करतात असं वाटतं स्लोअर चेंडू साथ आहेत, परंतु त्यांच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 11 चेंडूचा खेळ बाकी. कर्णधार कॅप्टन इम्रान आणि इद्रिस खान आणि गोलंदाजी मार्कवर मोहसिन खान. इद्रिस साठी आता मोहसिन गोलंदाजी करेल. मोहसिन 12 जर्सी क्रमांक खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतो लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप पॉइंट डीप स्क्वेअर लेग. जे 4 अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेले त्याद्वारे गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. त्यांच्या दिशेमध्ये गलीच्या दिशेमध्ये जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल एक धाव आणखी धावफलकावरती लावली जाईल. एका धावच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतो 34 ऑन बोथ 34 लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 6व्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ झालाय. स्ट्रायकरला असतील कर्णधार इम्रान, जे की 5 चेंडू त्यांनी खेळले 3 धाव फलंदाजी करतायत. अपेक्षा मात्र मोठी असणारा इम्रान कडून. बघूया इम्रान काय करतील. ओ फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक हर्षलने मात्र काय
सुंदर झेल पाहायला मिळाला हर्षल कडून. फटका चांगला खेळला होता, प्रयत्न चांगले होते तिथे इम्रानचे, कारण इम्रानला माहिती होते की धावा बनाव्या लागतील. सामन्यामध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर नक्की धावा बनाव्या लागतील, परंतु इथे प्रयत्न केला गेला. सुंदर झेल तिथे हर्षल कडून पाहायला मिळाला. चांगले जजमेंटही पाहायला मिळाले. उलट्या दिशेने धावत होता, पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जातं. सुरक्षित झेल, अगदी आपला बॉडी कंट्रोलही तिथे चांगला पाहायला मिळाला. अगदी बॉडी लाईनवरती सुंदर झेल म्हणावा लागेल हर्षल. प्रजेश ऑफ माइंड ज्याला म्हणलं जाते ते मात्र इथे दर्शवला हर्षलने. आणि नवीन फलंदाज इम्रान बाद झाल्याच्या नंतर आशिष लोकरे. मोहसिनला मिळालेली ही दुसरी सफलता आहे. मोहसिन मात्र काम करतोय, संघासाठी काम करतोय. हे पाहू शकता गोलंदाजी मोहसिनची, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र मानलं गेलं. 16 धावा नक्कीच खर्च केले या अगोदरच्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 15 धावा संदेशने काढल्या होत्या, त्यानंतर मात्र या षटकात केवळ 1 धाव खर्च केले, 3 चेंडू टाकले, 1 विकेट मिळवला. पुन्हा एकदा पायावर टाकला चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाकडे संधी होती आणि त्या संधीचं मात्र इतर सोनं केलं गेलं. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडूला खेळून चौकार मात्र पाहायला मिळाला. या चौकाराच्या साह्याने आशिषचं मनोबल नक्कीच वाढला असणार. या चौकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा लावल्या जातात. 38 4 गडी बाद झाले. षटक क्रमांक 6 टाकले जाते. गोलंदाज मोहसिन कडून प्रयत्न पायावरती टाकण्याचा होता, परंतु फलंदाजाने ओळखला, केवळ दिशा दिली आणि चौकार प्राप्त केला. एकदा मोहसिन धावतील समोर आशिष लोकरे, देखील 2 चेंडू मध्ये 4 धावा फलंदाजी करतात. 200 स्ट्राईक रेटने पुढचा चेंडू आशिषसाठी. यावेळेस सुंदर फलंदाजी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षण नक्की तिथं अडवलं गेलं चेंडूला, परंतु 2 धावा गेल्यापासून वाचू शकत नाही. परंतु आशिष मात्र चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, म्हणजे उघड्या डोळ्याने फलंदाजी करतो. आडवी तिरवी शॉट न मारता आशिष लोकरे मात्र योग्यरित्या फलंदाजी करतायत. ज्या दिशेमध्ये चेंडू टाकले जातात त्या दिशेमध्ये फटके पाहायला मिळतात. समोरचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळून 2 धावा तिथे पूर्ण केल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू असेल आशिषसाठी. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. इथे रिस्की आहे, परंतु 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. ओव्हर थ्रोच्या रूपात आणखी 1 धाव इथे पाहायला मिळाली. एकूण 3 धावा. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 43 गडी बाद झालेले 4. आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी करणारी संघ जर पाहिले गेले तर श्री 11 प्रथमतः नाणेफेक जिंकलं होतं. तैमूर 11 या संघाने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहतोय 6 षटकाचा खेळही झाला, त्यामध्ये 43 धावा धावफलकावरती लागल्या. 4 गडी बाद झालेत. इद्रिस खान आणि आशिष लोकरे ही फलंदाजीची जोडी मैदानावर आहे. हर्षल सिंगना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये हर्षल कडून आपण पाहतोय केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. तो हर्षल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकात 3 धावा आणि दुसरे षटक घेऊन आले. दुसरीकडे पाहता तैमूर इलेव्हनच्या डगआउटमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. आता मात्र केवळ 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 गडी बाद झाले, 43 धावा. अजून 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जाते आणि किती धावाचा डोंगर उभा केला जाईल हे मात्र पाहण्याजोगं आहे. आशिष फलंदाजीसाठी कट करण्याचा प्रयत्न. विकेटच्या पाठीमागे आपण पाहतो फर्स्ट लीग मध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत डॉक्टर देशमुख यांच्याकडून विकेटची दाबी मागितली होती, परंतु डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 7व्या षटकातील दुसरा चेंडू आशिष सरांसाठी. फटका खेळला, सुंदर फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षक पकडाव तिथे. केवळ 1 धाव तिथे नक्कीच मिळणार. यस, 1 धाव मिळालेली आहे. एका धावच्या सहाय्याने आपण पाहतो धाव फलकावरती डबल 4 फॉर 4. 44 धावा, 2 गडी बाद. 7वे षटक टाकले जाते. गोलंदाजी करतो हर्षल शिंगणापुरे. पहिल्या षटकात केले 3 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र दुसरं षटक आपलं वैयक्तिक स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलेत आणि केवळ 1 धाव या षटकात आपण पाहतोय खर्च केली, परंतु अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण या फटक्यात जर आपण पाहायला गेलं तर पुढे टाकलेला चेंडू होता
आणि क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला इद्रिस कडून, परंतु डॉट बॉल. याही षटकात आपण पाहतो 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली गेली आहे हर्षल याने. या दरम्यान सुंदर फटका तर खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे केवळ 1 धाव म्हणतील. 1 धावाच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतो 45. आणि यानंतर होणारा सामना मी सांगू इच्छितो की जो APCA संघादरम्यान जो सामना झाला होता माऊली संघाने तो सामना हारला होता. या सामन्यातील हरलेला संघ माऊली संघाशी 2 हात करेल. पुढच्या सामन्यामध्ये हरलेल्या संघामध्ये सामना होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. यावेळेस फटका हवेमध्ये खेळलाय. अशी चांगली फलंदाजी करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. त्याला होते मात्र आशिष सरांचं कौतुक करावं वाटतंय. ज्या प्रकारे ते फलंदाजी करतात एका बाजूने चौकारांनी षटकार येत नसताना आशिष सरांकडून एक दिमागदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कारण खेळपट्टीकडे पाहता असं वाटतंय की या खेळपट्टीवर रना कमी बनतायत, धावा कमी बनतायत. ते पाहता आशिष सरांकडून दिमागदार फलंदाजी पाहायला मिळाली. 7 चेंडूमध्ये 12 धावा फलंदाजी करतायत आशिष लोकरे आणि इद्रिस खान नॉन स्ट्रायकर यांना गोलंदाजी मार्कवर कॅप्टन आहेत हर्षल. हे पाहू शकता फटका नाही आला परंतु स्ट्राईक रोटेशनचं काम इथे मात्र पाहायला मिळाले. चेंडू डॉट जाण्याच्या जागी होता परंतु हलक्या हाताने खेळून तिथे डॉट न धाव पूर्ण केली. 1 धावेच्या साहाय्याने 7 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती लावले गेले आहेत. हर्षल शिंगणापूरचे 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकामध्ये विकेटलेस आहेत परंतु केवळ 8 धावा खर्च केल्यात आशिषने. आता मात्र शेवटचं षटक. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणलं जातं की कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळेल का? 6 चेंडू शिल्लक आहेत परंतु फलंदाज जर पाहिले असं वाटतंय की दिमागदार फलंदाजी मोठे फटके न खेळता केवळ धावा स्ट्राईक रोटेशनचं काम करताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर हिमांशु अग्रवाल जे की आपलं पहिलंच षटक टाकतील आणि समोर फलंदाज आशिष लोकरे 8 चेंडूमध्ये 13 धावा त्यांनी बनवल्यात. नवीन गोलंदाज त्यांच्या समोर आहे हिमांशु. कशा प्रकारे गोलंदाजी करेल इद्रिस खान नॉन स्ट्रायकर यांना आशिष कसा सामना करतील आपण पाहतो. अगदी 4थ्या स्टंपचा गार्ड घेऊन फलंदाजी करतायत आशिष लोकरे. षटक क्रमांक शेवटचं 8वं षटक टाकलं जातं. 6 चेंडूचा खेळ बाकी. त्या दरम्यानचा पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव इथे मात्र लावली जाईल. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये भर झाला. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेलेले आहेत. शेवटचे 6 चेंडू अजूनही टाकणं बाकी. गोलंदाजी करतोय तो हिमांशु. धावसंख्या 49 धावा. पुढचा चेंडू आशिष साठी हिमांशुचा. हे पाहू शकता फटका खेळलाय. सुंदर फटका. एक्सला कव्हर करे चेंडू जातोय. थोडीशी मिसफील झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आशिष सरांचा झाला परंतु नकार दिला स्ट्रायकर यांना इद्रिसने. केवळ 1 धाव. इद्रिस खान यांनी मात्र नकार दिला या चेंडूवर धाव घेण्यासाठी आणि बघूया इद्रिस खान कशा प्रकारे फलंदाजी करतील. इद्रिस खान 10 नंबर जर्सी क्रमांक. स्वतःवरती विश्वास दाखवला. क्रिकेटमध्ये विश्वास दाखवणे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. तो मात्र इथे दाखवला गेला आणि त्याद्वारे फलंदाजी पाहायला मिळेल काय? 8व्या षटकातील दुसरा चेंडू इद्रिस खान समोर आहे हिमांशु. हे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु गती परिवर्तनची जातीस इथे पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता इद्रिस मात्र इथे धाव बाद होताना आपण पाहतो. आणि एक मोठा विकेट. इद्रिस खानही पंडित परततोय. संघासाठी लागला तो 5वा हादरा. 5वा गडी बाद झाला इथे. हिमांशु अग्रवालचं शेवटचं षटक. आता मात्र केवळ 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती 50 धावा आहेत. नवीन फलंदाज आशिष. दोन्ही फलंदाज आपण आशिष म्हणून पाहतो. एका बाजूने आशिष सर आणि एका बाजूने आशिष लोकरे. अजूनही पाहतो या षटकातील माफ करा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे.
केवळ एक डाव लोअर फुलटा चेंडू पाहायला मिळाला होता आणि एक डाव इथे पाहायला मिळाले. एका डावच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर झाला. 52 धावा प्रकारचे नाही. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटच्या षटकातील. 3 चेंडू तर इथे मात्र रंगत आणखी होईल.
चला दोन्ही संघाला विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. माफ करा, दोन्ही संघ म्हणतोय जो आता फलंदाजी केलाय तैमूर 11 या संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि प्रथमतः गुलजार तैमूर या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकलं होतं. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथमतः फलंदाजी करत निर्धारित 8 षटकामध्ये धावफलकावरती 60 धावा लावल्यात आणि 61 धावांचं टार्गेट दिले गेले. आपण एकंदरीत संक्षिप्त धावफलक जर पाहिले गेले तर संदेश इंगळे 9 चेंडूमध्ये 20 धावा, त्यानंतर आवेश 11 चेंडूमध्ये 7, पंकज 3 चेंडूमध्ये 1, कॅप्टन इम्रान 6 चेंडूमध्ये 3, इद्रिस खान 6 चेंडूमध्ये 4, आशिष लोकरेंनी मात्र चांगली फलंदाजी केली. 11 चेंडूमध्ये 19 धावा, आशिष तर 1 चेंडू 1 धाव, अविनाश मानेकर 1 चेंडू आणि 3 धावा. आपण पाहतोय राम सरांनी 2 षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. मोशीनने 2 षटकामध्ये 25 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत. हर्षलने 2 षटकामध्ये केवळ 8 धावा, त्यानंतर अनुरागने 1 षटक 5 धावा 1 गडी बाद आणि हिमांशु अग्रवाल 1 षटकामध्ये 12 धावा. इम्रान सरला पुन्हा एकदा विनंती करतोय की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. एका बाजूने मोशीन पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने श्लोक वैभव. मोसीन आणि वैभवची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. गोलंदाजी मार्कवर बघूया संघाची कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणाला देतील, कारण आपण पाहतोय निर्धारित 48 चेंडूमध्ये 61 धावांची गरज आहे श्री 11 या संघाला. फलंदाजी करण्यासाठी मोसीनला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की 3 षटकाचा पॉवर प्ले असेल. एक गोलंदाज मॅक्झिमम 2 षटक टाकेल याची गोलंदाजी करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे, कारण एका गोलंदाजाला केवळ 2 षटकाची अधिकतम मुभा असणार आहे. 48 चेंडू आणि 61 धावांचं लक्ष्य श्री 11 या संघासाठी. बघूया कितपत पार करतील. वैभव आणि मोसीनची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी जाताना आपण पाहतोय. प्रथमतः संदेश इंगळे आणि आशिष लोकरे यांच्या फलंदाजीच्या बळावर धावसंख्या आपण पाहिली. निर्धारित 48 चेंडूमध्ये 60 धावा 61 धावांचं लक्ष दिले. 61 धावा बनवतील का श्री 11 संघ? 61 धावा बनवतील का? आणि यानंतर होणारा सामना दोन्ही संघांना सांगू इच्छितो की पहिल्या सामन्यामधला पराजित संघ जो की माऊली संघ होता, माऊली संघाच्या समोर 2 हात करतील. या सामन्यातील पराजित झालेला संघ म्हणजे हारलेला संघ वर्सेस हारलेल्या संघादरम्यान सामना होईल आणि त्या सामन्यामध्ये जर जो संघ हारला तो मात्र या स्पर्धेच्या बाहेर होईल. याची दक्षता घ्यायची आहे. आणि यानंतर होणारे सामने मला वाटते कमी षटकाचे खेळवले जातील, कारण ज्या प्रकारे टाइम लागला जातोय, वेळ लागला जातोय, त्यामुळे कमी षटकाचे सामने खेळावे लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव अद्याप आम्हाला कळालेलं नाहीये. एजाज खान गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन येत आहेत. समोर फलंदाज असतील मोसीन. नॉन स्ट्रायकर एंडला आशिष आहे. 61 धावाचा पाठलाग करतोय. विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय कीपर जे म्हणून आहे ते संघाचे कॅप्टन इम्रान. या दरम्यान पहिला चेंडू एजाजचा. समोर फलंदाज मोसीन 61 धावाचा पाठलाग करत असताना रंगतदार मुकाबला होईल. मला वाटतं शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल. मोसीन बघूया कसा सामना करतील. पहिले षटक पॉवर प्लेचं. पहिला चेंडू अगदी तेज तर्रार इथे पाहायला मिळालाय. अगदी बॅटवरती गेला. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा रिस्की प्रयत्न होतोय, परंतु इथे मात्र पंच पाहतोय आपण. अनुभवी पंच आहेत. या खेळाडूच्या हाईट वरती जाऊ नका. जे पंच म्हणून आपण पाहतोय त्या पंचाच्या हाईट वरती जाऊ नका. हाईट खूप जरी लहान असली तरी मात्र कीर्ती खूप महान आहे.
शाकिब अरसलान, मनोज सरांचा तो शिष्य आहे आणि क्रिकेटिंग सेन्स ज्याला म्हणलं जातं तो मात्र भरपूर आहे. क्रिकेटच्या सर्व क्षेत्रातील जाणकार माणूस म्हणून ओळख असलेला शाकिब अरसलान, ज्या प्रकारे डिसिजनही त्याने दिला ऑन दी स्पॉट. पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू एजाजचा, यावेळेस मात्र इनसाइड आउट. फटका मात्र सुरेख खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. चौकार चौकार. मोहसिनच्या बॅट मधून एक तगडा फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. वॉट बॅटिंग. हे पाहू शकता पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवर की पडल्याच्या नंतर समोर आला फलंदाज, स्टेप आउट झाला आणि बॉलला केवळ दिशा दिली. संदेश क्षेत्ररक्षक होता, त्या डोक्याच्या वरनं चौकार प्राप्त केला. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अतिरिक्त खेळाडू तैनात केला गेलाय. 38 सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू आपण अतिरिक्त उभे राहू शकता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुन्हा धावतोय तो गोलंदाज एजाज, समोर फलंदाज मोहसिन. यावेळेस काय फटका खेळलाय. अडवलं गेलंय परंतु ज्या प्रकारे त्याने फटका खेळलाय मनोबल मात्र नक्कीच वाढलं जाईल मोहसिनचं. ज्या प्रकारे चेंडू अगदी बॅटवरती लागतायत. एका बाजूने आपण पाहिलो या स्पर्धेमध्ये टेनिस बॉलचे जरी सामने असले, धावा जरी भरपूर होत नसल्या तरी मात्र मोहसिनच्या बॅटवरती चेंडू मात्र योग्यरित्या लागतायत. हे चांगलं बाब म्हणावी लागेल मोहसिनसाठी, कारण समोर पाहिलं तर एजाज तेज तर्रार गोलंदाज आहे. खूप जोराने म्हणजे गतीने चेंडू टाकतोय. पुन्हा पुन्हा स्टेप आउट झाला. यावेळेस डाऊन दी ग्राउंड फटका आणि पुन्हा एकदा मोहसिनच्या बॅट मधून खणखणीत प्रहार. चेंडू बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा, सीमा रेषा पार. चौकार. मोहसिन काय फलंदाजी करतोय. मोहसिनने दाखवलंय की काय या फलंदाजाला अंजनगाव क्रिकेट टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हणलं जातं. अगोदर पाहिलं या फलंदाजाची गोलंदाजी आणि आता पाहतोय फलंदाजी. अगदी तुटून पडतोय गोलंदाजावर मोहसिन खान. पहिल्या षटकामध्ये इथे हाणामारीचा कार्यक्रम आता पाहायला गेलाय मोहसिन कडून. पुन्हा मोहसिन सावध होतोय, तयार होतोय. पुन्हा स्टेप आउट झाला. यावेळेस मात्र नजाकत पाहिलीये. पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू नक्की खेळला गेला आणि तिथे मात्र 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावेच्या साहाय्याने आपण धाव संख्या पाहतोय 11 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर एजाज आणि समोर मात्र आता फलंदाज असेल वैभव माहुलकर. बघूया वैभव कशा प्रकारे सहायता करतो फलंदाजीमध्ये. वैभवने फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट झालाय तिथे परंतु पंच अगदी जागेवरती स्थिर आहेत, त्यामुळं नॉट आउट असणार. याबरोबर षटक समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत बिनबाद 12 धावा. 48 चेंडूमध्ये 61 धावाचं लक्ष्य होतं. पहिल्या षटकात 12 धावा बनवल्या गेल्यात. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती देतील, कारण सामन्यामध्ये अजूनही रंगत कायम आहे. पिक्चर अभी बाकी आहे. अटीतटीचा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. धावफलकावरती केवळ 60 धावा होत्या. पहिल्या षटकात इथे मात्र 12 धावा. मोहसिन करून सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर पाहूया संघाचे कर्णधार कॅप्टन गोलंदाजीची धुरा कोणावरती सोपवतील. एक षटक 12 धावा, ज्यामध्ये मोहसिन 5 चेंडू आणि धावा, वैभव माहुलकर 9 चेंडू 10 धावा. 30 चेंडू मध्ये 33 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. रंगतदार सामना होईल असे दाट संकेत इथे मात्र दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवर आवेश. मला वाटते गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून एक जर षटक इथे मात्र चांगलं आलं तर सामन्यामध्ये अजूनही रंगत कायम येईल. आताही कायम आहे, कारण 30 चेंडू मध्ये 33 धावांची गरज, परंतु समोर फलंदाज आहे तगडा मोहसिन आणि तेवढाच तगडा गोलंदाज आवेश. डावखुरी आताचा गोलंदाज आहे. बीच मैदान में गया पानी, क्या बदलेगी मैच की कहानी. आवेशच्या हातामध्ये चेंडू मारलाय, फटका मारलाय. क्षेत्ररक्षक संदेश चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु काय चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. चौकार. मोहसिनच्या बॅट मधून आणखी एक घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. असं वाटत होते की सामन्यामध्ये रंगत कायम होती की काय, परंतु मोहसिन मात्र काय फलंदाजी करतोय. 10 चेंडू मध्ये 21 धावा म्हणजे 210च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय तो मोहसिन खान. 33 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू
आवेशचा हलक्या हाताने खेळलाय. लोकरे सर जोपर्यंत आशिष सर जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि चौकार आल्याच्या नंतर स्ट्राईक रोटेशनचं काम मोसीन कडून पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या सामन्यामध्ये हारलेला संघ 2 हात करेल माऊली संघाशी आणि जर त्या सामन्यामध्ये तुम्ही पुढच्या सामन्यामध्ये हारलात तर या स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेस वैभवने फटका तर खेळलाय. एक धाव तिथे नक्की मिळेल. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा. आता मात्र इक्वेशन बदललं जाते. चेंडू आहेत 27 आणि धावा काढायच्या आहेत 26, परंतु विकेटच्या पाठीमागे कॅप्टनने मात्र अजून हार मारलेली नाहीये. ज्या प्रकारे प्रोत्साहन वाढवत आहे गोलंदाजाचं. यावेळेस रिव्हर्स इनोव्हेटिव्ह शॉट पाहायला मिळालाय. लोकरे सर जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या साह्याने 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 14 टाकलं जातंय. 26 चेंडू 25 धावाची गरज. समोर फलंदाज वैभव माऊळकर 10 चेंडूमध्ये 11 धावांवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. नॉन स्ट्रायकर एंडला मात्र 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी होती मोसीन कडून. यावेळेस फटका खेळलाय. बघूया एक धाव दुसरी धाव रिस्की होतीये आणि पूर्ण झाली. रिस्की घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव तिथे प्रयत्न केला मोसीने. डेंजर एंडला धावत होते परंतु सुरक्षितरित्या पोहोचले आहेत. एका धावेच्या माफ करा 2 धावेच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा. पुढचा चेंडू यावेळेस बिग हिट खेळण्याचा प्रयत्न. हो 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 इथे मात्र मॅच मध्ये रंगत अजून कायम होणार आहे, कारण ज्या प्रकारे झेल झाला, विकेट मिळालाय, वैभव बाद झालाय, सुंदर झेल पाहायला मिळालाय संदेशचा. तिथे दुसरा गडी बाद होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज वैभव बाद झाल्याच्या नंतर रिजवान येताना आपण पाहतोय. रिजवान राऊफ चांगले क्षेत्ररक्षक आहे. आता पाहतोय आपण 24 चेंडू मध्ये 23 धावा, म्हणजे एवढं मोठं काही धावसंख्या नाहीये, परंतु त्या प्रकारे खेळावं लागेल कारण गोलंदाजी मात्र आशिष धुले करतायत. पहिल्या षटकात केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. माफ करा पंकज धुले. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील, परंतु इनफॉर्म फलंदाज समोर मोसीन. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय रिजवान राऊफला. राऊंड द विकेट गोलंदाजी करतील. मोसीन मात्र इथे पाहतोय दिमागदार खेळाचं प्रदर्शन, म्हणजे त्याला माहिती आहे बॉल टू रन आहेत, मोठे फटक्याची गरज नाही, परंतु डॉट न खेळता स्ट्राईक रोटेशनचं काम करावं लागेल. परंतु एका इनला ते काम झालंय, परंतु इथे मात्र राऊफ काय करतील. रिजवान राऊफ नवीन फलंदाज आलेले आहेत, ते कशा प्रकारे फलंदाजी करतील. गोलंदाजी करतायत राऊंड द विकेट गोलंदाज धुले. राऊफच्या बॅटमधून तर चांगला फटका पाहायला मिळालाय. इद्रिस खान जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील, इथे मात्र थोडासा लेझीनेस पाहायला मिळालाय. त्याचा फायदा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात, म्हणजे अगदी पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि खातं उघडलंय रिजवान राऊफने. श्री 11 संघ मात्र वरचढ दिसतोय या सामन्यामध्ये, वरचढ दिसतोय असं संकेत वाटतंय की माऊली वर्सेस तैमूर या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार या सामना संपल्याच्या नंतर असं वाटतंय, परंतु क्रिकेट आहे. हलक्या हाताने खेळलाय, चांगली गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये साथ द्यावी लागेल. अडवले गेले. 1 धाव तिथे पाहायला मिळाली. मोसीन काल स्ट्रायकर एंडला आले. मोसीन चांगली फलंदाजी करतायत. 13 चेंडू 24 धावा, 3 चौकाराच्या साह्याने. षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाही, पाहायला मिळेल का. पुढचा चेंडू धुलेचा. समोर येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॅटशी संपर्क झालेला नाही. डॉट चेंडू पाहायला मिळालाय. बऱ्याच वेळेच्या नंतर इथे मात्र एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतंय बॅट चेंज केली जाईल. मोसीन यस बॅट चेंज होताना आपण पाहतोय. रिजवान राऊफ नॉन स्ट्रायकर एंडला. समोर आपण पाहतोय मोसीन चांगली फलंदाजी केली. आता मात्र बॅट चेंज करताना आपण पाहतोय. समोर गोलंदाजी मार्कवर पंकज धुले. फटका खेळलाय बॅकफुटला जाऊन.
इद्रिस खान पुन्हा एकदा चेंडूला अडवतील तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण करतील आणि ते पूर्णही झालेले आहेत. 2 धाव्याच्या साह्याने धावसंख्या जर पाहिली गेली लक्ष दिलं तर 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 19 चेंडू 17 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. या रंगात कायम होईल. एक षटक जर चांगलं आलं तैमूर संघाकडून त्या एक षटकाची मात्र इथे वाट पाहावी लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा पंकज धुले. यावेळेस मात्र मोहसिन खान बाद होताना आपण पाहतोय. मी म्हणत होतो की रंगत कायम व रंगत येईल का आणि ती मात्र अजूनही कायम आहे. मोहसिन खान इथे मात्र तंबूत परततोय. हे निर्णायक क्षण असतील का? मोठा विकेट मिळालाय. स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवर जाताना आपण पाहतोय. मोहसिन खान बाद झालाय. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून बोललं गेलं तर बॉल टू रन आहेत परंतु त्या काढाव्या लागतील. बॉल टू रन असतील तरी त्या मात्र काढाव्या लागतील. मोठा विकेट मिळालाय. मोहसिन खान चांगली फलंदाजी करत होते ते बाद झालेत. त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय शुभम, नवीन फलंदाज शुभम. पुन्हा एकदा मी समालोचन करताना सर्वांची माफी मागतो कारण समालोचन करत असताना मी एकेरी नाव घेतोय. मला माहिती नाही की कोणता खेळाडू कोणत्या प्रतिष्ठेचा आहे, कोणता खेळाडू डॉक्टर असेल, कोणते पोलीस मध्ये असतील. माफ करा, मी एकेरी हाकीने नाव घेतोय, समजून घ्या. जाऊया सामन्याकडे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर कॅप्टन, समोर फलंदाज रिजवान. हे मी सांगत होतो की एक षटकाची गरज आहे आणि ते षटक मात्र इम्रान टाकतील का? इम्रानचा पहिला चेंडू डॉट पाहायला मिळालाय. आता इक्वेशन बदललं जात आहे. 17चा खतरा बरकरार आहे. अजूनही 17 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा काय चेंडू टाकतायत भाऊ. व्हॉट बॉलिंग. इम्रान फलंदाजीमध्ये मोठी कामगिरी करू शकले नव्हते मात्र गोलंदाजी काय पाहतोय. 2 बॅक टू बॅक चेंडू इथे डॉट पाहायला मिळाले. रिजवान रऊफ समोर फलंदाज. इम्रान गोलंदाजी मार्कवर. हे पाहू शकता, हे टर्निंग ओव्हर आहे. रंगत अजून काय माय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. इम्रान काय गोलंदाजी करतायत. 3 चेंडू बॅक टू बॅक इथे डॉट झालेत. रंगत कायम केली आहे कर्णधाराने. 15 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्कवर कर्णधार इम्रान धावतायत. पुन्हा एक डॉट पाहायला मिळालाय का? ओ माय गॉड. बॅक टू बॅक डॉट. 4 चेंडू इथे डॉट पाहायला मिळालेत. गोलंदाजी नक्की सर सांगावं लागेल. ही कमाल जे आपण पाहतोय ती खेळपट्टीची कमाल आहे, पिचची कमाल आहे. पुढचा चेंडू फटका फसलाय का? इद्रिस त्याच्या खाली परंतु झेल झालेला नाहीये. 2 धावा घेतल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ माय गॉड. मोये कांदे पोहे. नको, गरज नव्हती. जखम मांडीला आणि मलम शेंडीला. गरज नव्हती धाव घेण्याची. धाव घेण्याचा प्रयास तिथे केला गेलाय आणि रिजवान मेडिकलचे ओनर आहेत. मलमपट्टी करण्याची गरज होती परंतु त्यांनाच मलमपट्टी इथे मात्र केली गेली आहे. बाद केले गेले. रिजवान राऊत तंबूत परतताना आपण पाहतोय. झेल इथे सुटलाय. 2 धावा तिथे पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता मात्र रिजवान राव बाद होताना आपण पाहतोय. रंगत अजून काय माय. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 14 चेंडू 17 धावा काढायच्या होत्या. आता इक्वेशन आणखी बदलत जातंय. 13 मध्ये 15 असं इक्वेशन आहे. सोनू जयस्वाल नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलात. इम्रान कडून क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललं जात आहे. मला वाटतं इम्रानचं हे पहिलं षटक आहे. अजूनही षटक टाकतील. सोनू जयस्वाल साठी हा चेंडू डॉट. मी म्हणत होतो मगापासनं की एक षटक येण्याची गरज आहे आणि ते षटक मात्र इथे इम्रान कडून आले. आता इक्वेशन बदलले गेले. 12 चेंडू 15 धावा. परंतु तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे हे निर्णायक षटक असेल ते हे म्हणजे 7वं षटक. संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणाकडे देतील.
गोलंदाजीची धुरा पुन्हा एकदा आवेशच्या हातामध्ये. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आवेश, समोर फलंदाज शुभम, नॉन स्ट्रायकर एंडला सोनू जयस्वाल. दोन्ही टीमला सांगू इच्छितो की 2-2 रिव्ह्यू तुमच्याकडे बाकी आहेत. 12 मध्ये 15 इक्वेशन आहे. गोलंदाजी मार्कवर आवेश, शांता यांनी संयमी खेळ केला जातोय. पुढचा चेंडू आवेशचा खेळलाय, फटका सुंदर खेळला गेलाय. धावा किती मिळतायत? संदेश क्षेत्ररक्षक आहे, आपलातून क्षेत्ररक्षक आहे. बघू शकता ज्या प्रकारे चेंडूला अडवले. एक धाव पाहायला मिळाले. 11-14 इक्वेशन बदललं जातंय. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु श्री 11 संघाला या षटकामध्ये धाव्या बनाव्या लागतील, कारण या नंतरचं षटक इम्रानकडे आहे, हेही पाहावं लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आर्यन फलंदाज समोर, सोनू जयस्वाल. काय सामना होतोय, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथे रिव्ह्यूचा यूज केला गेलाय. मला वाटतंय कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यूचा यूज इथे केला गेलाय. ते पुन्हा एकदा तपासलं जाईल. वाईट साठी तो रिव्ह्यू घेतलाय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न अतिशय अनुभवी पंच आहेत, ते चॅलेंज केलं गेलंय. पंचाचा डिसिजन येणं बाकी आहे. अंपायरचा कॉल पाहिले गेले तर एकदम सॉफ्ट सिग्नल, आपण फेअर डिलिव्हरी होतं. आणि आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता डिसिजन येतोय पेंडिंग इट्स अ फेअर डिलिव्हरी. ग्रेट कॅमेरा वर्क. ज्या प्रकारे ग्रामीण टेनिस क्रिकेटचं इथे मला कौतुक करावं वाटतंय. ज्या प्रकारे कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र टिपले जात आहेत आणि ॲनिमेशनद्वारे दाखवलं जात आहे. जाऊया सामन्याकडे. डॉट चेंडू, पुन्हा एकदा यावेळेस मात्र फाईनली एक शॉट फाईनली क्षेत्ररक्षक आहे. मिळेल ती केवळ एकच धाव. सामना मात्र रंगतदार होतोय. 9 चेंडू मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू 13 धावा काढशील का रे शुभम भावा. 9 चेंडू 13 धावा. गोलंदाजी मार्कवर शुभम, फलंदाजी मार्कवर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेलबाद. इथे मात्र आणखी एक मोठा विकेट. काय सामना होतोय भाऊ. शुभम फटका खेळला होता, तगडा फलंदाज होता, भरपूर मोठी शरीर यष्टी आहे, परंतु षटकार मात्र खेळला गेला नाही. आता कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हर्षल फलंदाजीसाठी गेलेले आहेत. 8 चेंडू मध्ये 13 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आवेशला. काय सामना होतोय, रंगतदार मुकाबला. मी बोलताना म्हणत होतो की माऊली संघाविरुद्ध तैमूर 11 हा संघ सामना खेळतो की काय, परंतु पुन्हा एकदा चित्र बदललं गेलंय. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना इथे मात्र रंग बदलतोय. 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. कोण जिंकेल अद्याप सांगता येणार नाही. यावेळेस रिव्हर्स फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आशिष सर जोपर्यंत चेंडूला अडवतील एक धाव इथे पूर्ण केली गेली. आता पुन्हा इक्वेशन बदललं जाईल. 7-12 इक्वेशन आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. सोनू जयस्वाल प्रत्येक सामना या खेळपट्टीवरती अगदी मैदानावरती येऊन पाहत होते. सोनू जयस्वाल या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून देतील का. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आवेशचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 6-12 इक्वेशन आले. सामना होता कुठे आणि गेलाय कुठे. मला मोहसिनची फलंदाजी, ज्या प्रकारे मोहसिन बाद झाला, मला वाटतंय थोडस गैर जिम्मेदारांना शॉट तिथे मोहसिन कडून पाहायला मिळाला होता, कारण मोहसिन दिमागदार खेळ करत होता. मोहसिनला माहित होतं केवळ बॉल टू रन आहेत, परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मोहसिन बाद झाल्याच्या नंतर ज्या प्रकारे विकेटावर विकेट जात आहेत आणि गोलंदाजीची कमाल या अगोदरच्या षटकात इम्रान कडून, त्यानंतर आवेशनेही चांगली गोलंदाजी केली.
आता पुन्हा एकदा कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. समोर फलंदाजीसाठी कॅप्टन आहेत, गोलंदाजी मार्कवर कॅप्टन आहेत. इम्रान वर्सेस हर्षल. 6 चेंडू 12 धावा. काढशील का रे हर्षल भावा? पहिला चेंडू इम्रानचा हर्षल साठी. इथे पाहतोय काय, ओ माय गॉड, काय गोलंदाजी केली जाते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इम्रान कडून. इम्रान फलंदाजीमध्ये मोठी कामगिरी करू शकले नव्हते, परंतु गोलंदाजीमध्ये तेजतर्रार गोलंदाजी करतायत. हर्षल कसा सामना करतील? हर्षल संघाचे कर्णधार आहेत. 5 चेंडू 12 धावा. पुढचा चेंडू इम्रानचा. ओ माय गॉड, ओ हो, काय गोलंदाजी केली जाते इम्रान कडून. वॉटर बॉलिंग अचूक टप्प्यावर 4 बाला. इक्वेशन परत बदललं जाते. प्रेशर इथे मात्र निर्माण झाले. हर्षल यावेळेस संधी होती, फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. एका बाजूने विकेट मागतायत, दुसऱ्या बाजूने वाईट मागतायत. रिव्ह्यू घेतला गेलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून इथे मात्र वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. पहिला अनसक्सेसफुल होता, हा शेवटचा असेल. हा, इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा, इथे मात्र काय घडलंय? घेतला रिव्ह्यू कशासाठी आणि काय होतंय? ओ माय गॉड, तिसऱ्या पंचाचा डिसिजन येणं बाकी आहे. ते तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जाईल. रिव्ह्यू घेतला होता वाईट साठी. वाईट तर चेंडू नाहीये, परंतु बॅटच्या जवळून चेंडू जातोय, तो चेक केला जातोय. हे काय होतंय? या सामन्यामध्ये भरपूर क्षण आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळालेत. चेंडू वाईड नाहीये, तो इथे कन्फर्म झालंय. केवळ बॅटचा यज आहे का हे इथं पाहावं लागतंय. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला होता, तो त्याच्या अंगलट येतोय. धक 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 केलं जातंय. आणि टीव्ही स्क्रीनवर पाहताय आपण, इट्स नॉट आउट. परंतु आता प्रेशर आले. मला एक मन मनाविषयी वाटते की चाय में डूबा हुआ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में पड़ा हुआ बैट्समैन कभी उभर नहीं सकता. परंतु उभरेल का? 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. 3 चौकार येतील का? 2 षटकार येतील. हर्षल समोर, इम्रान गोलंदाजी मार्कवर इम्रान धावतोय. फटका खेळलाय, चेंडू हायवे मध्ये. इम्रान स्वतः धावतोय, प्रयत्न केलाय, परंतु 2 धावा घेतल्या गेल्यात. अजूनही रंगत कायम आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू 10 धावा. टेनिस क्रिकेट मध्ये पाहायला गेलं तर या प्रकारचे सिच्युएशन प्रत्येक सामन्यामध्ये जवळपास येते. टेनिस क्रिकेट मध्ये या प्रकारच्या धावाही होल्या जातात, बनल्या जातात. 2 चेंडू मध्ये 10 धावा होताना आपण बरेच वेळा पाहिले, परंतु इथे काय होईल? 2 चेंडू 10 धावा आहेत. या चेंडूवर चौकार किंवा षटकार आला तर अजून कायम राहणार आहे रंगत, परंतु हा चेंडू महत्वाचा आहे हर्षल साठी. फटका, व्हाट अ शॉट. चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. हे पाहू शकता, हे आहे टेनिस क्रिकेटचं महत्व. अगदी रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना रंग बदलतोय. व्हाट अ शॉट, इनोव्हेटिव्ह शॉट हर्षलच्या बॅट मधून. षटकार पाहायला मिळालाय. आता 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. काढशील का रे हर्षल भावा? 1 चेंडू 4 धावा आहेत. काय सामना होतोय? आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सर्वच्या सर्व खेळाडू एका जागी येत आहे. टीम मीटिंग केली जाते.
एक चेंडू 4 धावा. गोलंदाजी कोण्या दिशेने होईल हे तपासलं जाईल, कारण ज्या प्रकार ते रिव्हर्स फटका खेळतायत, फाईन लेगच्या दिशेमध्ये खेळतायत, कट शॉट खेळतायत, त्यामुळे पुन्हा एकदा चेक केलं जाईल. एक चेंडू 4 धावा. हर्षल हा सामना जिंकू शकतो. मंजिल तो अभी पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोलिए मुट्ठी भर जमीन, हर्षल तुझे तोलना पूरा आसमान बाकी है. एक चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू आहे. 4 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर इम्रान मारलाय, फटका मारलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली. जेल होला, जेल इथे मात्र झालाय. परंतु नक्कीच काय सामना झालाय, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटच्या चेंडूवर 4 धावा होत असताना इथे मात्र विकेट. हर्षल, परंतु वेल प्लेड टीम श्री. आता मात्र 2 हरलेल्या संघादरम्यान सामना होईल. दोन्ही हरलेल्या संघादरम्यान सामना होईल आणि याच प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळतील अशी अपेक्षा करूया आणि जाऊया पुढच्या सामन्याकडे. 2 हरलेल्या संघादरम्यान माऊली वर्सेस श्री या 2 संघादरम्यान आता सामना होईल.